त्याच्या दरबारात 2 कैदी उभा असतात. ते कायद्याला ते लय मोठा गुन्हा केलेला असते म्हणून त्या कायद्याला ते मोठी सजा देणार, फाशीची सजा देणार असते. ते कैदी एकमेकास बोलत असतात. तर त्याच्यामधला एक कैदी म्हणतोय की मी माझं एक एक्सपेरिमेंट करतोय. तो माझा 3 महिन्यामध्ये संपूर्ण होणार आहे. पण आता राजा मी काय करू, आता राजा मला फाशीची सजा देणार आहे. तर ती गोष्ट त्या राजाला ऐकू जाते. तो राजा काय ते कैदी म्हणतोय की मी नाही का माझा 3 महिन्यात माझा घोडा आकाशात उडणार आहे. ते राजा म्हणतोय, ते राजाला ते ऐकू जाते. ते राजा त्याला म्हणतोय खरंच का तुझा 3 महिन्याचा घोडा आकाशात उडणार आहे. तो कैदी म्हणतोय हो, पण तुम्ही आता मला फाशीची सजा देणार आहेत. पण तो पुन्हा कैदी म्हणतोय की माझा घोडा राहू द्या बाजूला, तुमचा घोडा मी एकाच वर्षात उडून दाखवतो. ते मग ते राजा पिघळतोय. राजा म्हणतोय बरं चल तुला 1 वर्ष सजा मार. तर मग ते दुसरा कैदी म्हणतोय मी तर माझ्या वाचण्याचे पर्याय शोधले, पण मी तर बोलून माझ्या वाचण्याचे पर्याय शोधले, पण तुझं तर काय नाही, आता तुला तर फाशी देण्यात येणार आहे. थँक्यू.